2 चेंडूमध्ये आवश्यकता होती 9 धावां, सॉरी 3 चेंडू होते आणि 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना 2 चौकार बॅक टू बॅक नोंदवले आणि आपल्या संघाला मात्र विजयश्री मिळवून दिला. सुंदर खेळ. तर यस पाचळ संघ आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. पुढचा सामना आपण पाहूया. पुढचा सामना असणार आहे, एका बाजूला असणार आहे सरावली संघ, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे आई जगदम दंचार संघ. तर पुढचं समालोचनाचा तुरा सांभाळतील व्हॉइस ऑफ उमरोई संतोष पाटील सर. धन्यवाद. तर आपण बघतोय या जाऊया नवीन मॅच आपल्यापर्यंत पोहोचली जाते. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धू आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जितेश. पहिला चेंडू जर पाहिला तर इथे मात्र खेळून काढलाय. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जाते. एक रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धू आणि जितेश ही जोडी. पण एकदा अजय, हा चेंडू टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही, चेंडूवर रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. सुरुवात 1 रनाने केली, परंतु दुसरा चेंडू जर पाहिला तर डॉट फेकला गेलाय. हा इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, अप्रतिम. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावर 1 रन्स पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत डॉट फेकले आहेत जितेशच्या विरोधात. हा नोचा कॉल आहे पंचांचा आणि या नोच्या कॉलवर तब्बल येतील 4+1 5 धावा. सहा धावा स्कोरबोर्डवरती झाले आहेत. बॅटची हलकीशी एज लागते. सिंगल रन्स इथे मात्र आणखीन मिळेल. डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना 7 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिस्टर अजय हलक्या हाताने खेळून काढलाय सिंगल रन साठी. पुन्हा कंप्लीट होतोय सिंगल रन्स. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. धावसंख्या 8 धावा. तर आपण बघतोय ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं कंप्लीट केलं गेलं. अगदी 9च्या 5 धावा आणि 3 सिंगल. या ठिकाणी एकंदरीत पाहिलं तर 8 धावा या स्कोरवरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं सरावली संघ आपण पाहतोय. तर हरिशंकर येतोय गोलंदाज
दुसरं षटक हाताळण्यासाठी फुलटा चेंडू आता याला नक्कीच आपण बघतोय सिद्धार्थला मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडूवर सिंगल रन्स जरूर घेतलं गेलंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. स्कोरबोर्डवर हरिशंकर थोडेसे चेंजेस करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. जर पाहिलं तर 2 ते 3 खेळाडू जे आहेत ते नवीन पाहायला मिळत आहेत. ते मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा करारी प्रहार. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. येत आहेत चौकार. 4 धावा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय जितेश. कमालीचा फटका पाहायला मिळाला. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा या स्कोरवरती होत आहेत. चांगली फटकेबाजी नक्कीच हरिशंकरच्या विरोधात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 2 चेंडू जर पाहिले तर 2 चेंडूवर सिंगल आणि एक डॉट आला होता. मात्र आणखीन 2 चेंडूवर सलग 2 बॅक टू बॅक चौकार लगावले आहेत. फटका इथे या 3 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवतोय. डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सुरेख गॅप. सुरेख गॅप. आणखीन एक चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 21 रन्स 21 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 फलंदाज अगदी सेट होऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहिलं तर सिद्धार्थ सिद्धू आणि दुसऱ्या बाजूला जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी दर्शवले तर दुसऱ्या बाजूला विचार करण्यासारखी. कारण की हरिशंकर एक चांगला गोलंदाज होता. त्याच्यावर अटॅक केलं. या ओव्हर मधून जर पाहिले तर तब्बल 13 धावा जमवल्या. पहिल्या षटकामध्ये जर पाहिले तर फक्त आणि फक्त 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एकूण 13 धावा. अशा एकंदरीत स्कोरबोर्डवर 21 धावा झाल्या आहेत. कल्पेश येतोय पुढचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू खेळलाय परंतु पहिल्या चेंडूवर रन्स मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. फुलटा चेंडू आहे इथे क्रॉस बॅटने खेळलाय. चांगले क्षेत्ररक्षण आणि विकेटचं होईल पतन. सिद्धू या ठिकाणी बाद होतोय. पराग येतोय नवीन बॅट्समन परंतु इथे पाहतोय पण त्याचा फटका होता. जीवाची आकांक्षा करतोय जिथे. सिंगल रन्स कंप्लीट केलाय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 22 रन्स 22 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा कल्पेश. चौथा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स इथे मात्र वेगाने येतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर राहुल आला अगदी वेगाने. चेंडूवर अविनाश सॉरी इथे मात्र विकेटचं होईल पतन. धवल येतोय या ठिकाणी. आपण पाहतोय क्रॉस बॅट खेळायची होती धवलला. जर विचार केला दनसार संघाचा तर फक्त 2 ते 3 खेळाडू आपण पाहतोय जे अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असतात. बाकीचे उर्वरित जे खेळाडू आहेत ते ओव्हरआर्मचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आज या ठिकाणी चांगली अंडरम नक्कीच टीम पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर
6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया अविनाश येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथे मात्र वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. एक धाव आणखीन वाढेल. 24 धावा झाल्या आहेत स्कोर कार्डवर. फटका सुरेख आहे, समोरच्या दिशेने खेळलाय परंतु त्या ठिकाणी अडवलंय. हरिशंकर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला अडवलं गेलं. डाट चेंडू येतोय. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज. चेंडू जाईल डिक्लर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. 25 रन्स, 25 धावा झाल्या आहेत. येणारे 4 चेंडू शेवटचे असतील. 4 चेंडू बघूया कशा पद्धतीने धवल मात्र फेस करेल या चेंडूला. बॅटची इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच मी म्हटलं की ओव्हरआर्मचा फटका या ठिकाणी धवलच्या बॅट मधून आला आणि बॉक्स विकेटच्या रूपाने कडे बाद होतोय. दक्ष येतोय बघूया. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू असतील दक्षकडे. किती धावा जमवले जातील. दक्ष इथे मात्र कडक प्रहार. चेंडू ओहो थांबवला गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. नोचा कॉल आहे पंचांचा. यस, नोचा कॉल आहे. नोच्या या चेंडूवर जर पाहिले तर नो +1 अशा एकंदरीत 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा. धावा झाल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा इथे मात्र डायरेक्ट हातामध्ये खेळून काढले चेंडू. विकेट होईल. स्कोर कार्डवर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 27 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. शैलेश माळी आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय अगदी सॉफ्ट हँडने. स्पार्क म्हणजेच शैलेश माळी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन्स घेतलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 28 रन्स, 28 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवर दक्ष हिटिंग करेल का हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. कानमंत्र ते दिलाय शैलेशने. हिटिंग केलाय. फटका सुरेख परंतु जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण मिस्टर कल्पेश आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय आणि विकेटचं होईल पतन. रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा झाल्या आहेत. 29 धावांचं लक्ष असणार आहे.
तर आपण पाहतोय शैलेश इस्पाक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. इथे मात्र पहिला चेंडू डिक्लेअर झोन कडे खेळलाय. मिस्टर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खेळला. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच जमवले जात आहे. कल्पेश आणि अजयची जोडी आहे. ते जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर डॉट या ठिकाणी आपण पाहिला. तर मात्र आपण पाहतोय फटका चांगला होता. टॅप खेळायचा होता, परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला सुरेख क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. गडी बाद. तर आपण पाहतोय जयेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेशचं मात्र कौतुक करीन, चांगली गोलंदाजी दर्शवली आतापर्यंत. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु सिंगल रन्स मिळेल. 4 चेंडू झाले आहेत, 2 धावा स्कोरबोर्डवरती. अजूनही जर पाहिलं तर षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॅपचा फटका धवलच्या अगदी डोक्यावरून, परंतु वा बॉडीला स्ट्रेच केलाय आणि इथे मात्र आणखीन विकेटचं पतन होताना सुरेख, परंतु या ठिकाणी दर्शवतायत पंच चौकार आहे. चौकार आहे तिथे प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला दर्शवतायत. चांगला अडवला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावा मिळतील आणि 4च्या रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. येस, बाहेरून मारले बघ ना. अरे बघ, बाहेरून मारले डायरेक्ट. त्याच्या अगोदर बघ, हे नको. सिंगल आहे. आधीच बघ. येस, चौकार आहे. 4 धावा लाईनच्या अगदी वरून नक्कीच आपण पाहिली. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 6 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. शैलेश, हा चेंडू पुन्हा एकदा टॅप, पुन्हा एकदा चौकार. 4 धावा बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा या स्कोरबोर्ड वरती होत आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. आवाज बंद करना, मी इकडनं आवाज देतो. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय पराग. षटक क्रमांक 2. कडक प्रहार आणि या परागच्या चेंडूवर येतोय चौकार. 4 धावा. 14 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, लालच दिली आणि इथून जर पाहिलं तर विकेटचं होईल पतन. गडी बाद. अजय बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र
यतीनला आणलंय. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 16 आणि 16 मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 15 धावा. इथे मात्र पाहतोय यतीन सिंगल रन्स घेतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र पाहिलं तर शैलेश चेंडूला अडवतोय. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू झाले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जर पाहिलं तर फटकेबाजी करताना मिस्टर जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले फटके दर्शवले जयेशने देखील या मॅच मध्ये. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा नोचा कॉल आणि पुरेपूर फायदा. 9+4 म्हणजे एकंदरीत 5 धावा येतील आणि धावसंख्या जर पाहिली तर 20 रन्स स्कोर कार्डवर. आता मात्र 14 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा टॅपचा फटका शैलेशच्या डोक्यावरून आणखीन येतोय चौकार. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा लागल्या जात आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 29 धावांचं लक्ष आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 13 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हो चांगला चेंडू परंतु अडवलाय मिस्टर जितेश यांनी. रन्स मिळणार नाही. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सिद्धू येतोय षटक क्रमांक 3. तर पाहतोय 5 धावांची आवश्यकता असेल. यतीन आणि जयेश फलंदाजीसाठी आहेत. इथे मात्र आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न होता. थोडस स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा नक्कीच मनसुबा बनवला होता परंतु या चेंडूवर डॉट चेंडू येतोय. एक चेंडू डॉट फेकलाय. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये आणखीन फेरबदल करतायत धनसार संघ. हो लेट कट केलाय परंतु जाईल चेंडू डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स तिथे मात्र कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. आतापर्यंत जर पाहिले तर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आपण पाहतायत सुनील या ठिकाणी पाहतायत त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. तर चला दीपक 11 संघ आणि धनसर संघाला विनंती असेल या आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. दिला ओके थँक्यू.